तर काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपल्या डोळ्यासमोर आपले कुटुंबीय गमावलेले आहेत। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान मोने यांच्या पत्नीने घडलेल्या घटनेचं वर्णन केलेलं आहे। आमच्या डोळ्यासमोर आमच्या कुटुंबाचे कर्ते पुरुष गेले। त्यांनी विचारलं हिंदू कोण, मुस्लिम कोण। मुस्लिम वेगळे व्हायला सांगितले आणि मृत संजय लेलेंचा मुलगा हर्षल लेलेला घडलेला प्रसंग सांगताना अश्रू अनावर झाले। तर आम्ही काही करू शकलो नाही अशी हतबलता त्यांना व्यक्त करावी लागलेली आहे। अतिरेक्यांच्या हातामध्ये शस्त्र होते आणि त्यानंतर हिंदू कोण आणि मुस्लिम कोण असा प्रश्न विचारण्यात आला। पीडित कुटुंबियांनी त्यांची आपबीती सांगितलेली आहे। हिंदू आहोत असं सांगणाऱ्यांना गोळ्या घातल्याचं सुद्धा यांनी सांगितलं आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। हल्ल्याची माहिती देताना आपण बघतोय कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत। 1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो। तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते, फोटो वगैरे काढणं चालू होतं। मग नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो। तर तिकडे आमचं खाऊन झालं। त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं। पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळा हल्ला मचला। तिकडे एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरली लोक। नंतर आम्ही झुकलो, सगळेच खाली झुकले। पण मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून। तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे। तर त्यांनाही शूट केलं। परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून। तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं। आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते। असं बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारलंय। आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना। आम्ही नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं। तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं। आणि त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं। म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलं आहे तिथे ते नाही समजलं अजून। तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता। तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं माझं की काहीतरी इथे पडले। तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली। आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते। फक्त एक सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाही आहे, तरी सुद्धा ते प्रयत्न करतात, तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा पर्यटक सगळे खाली जात आहेत हे त्यांनी पाहिलं तेव्हा, आणि समोरून 2 जण गनधारी येत आहेत जे ज्यांच्या हातात रायफल आहे आणि साधारणतः आर्मी सारखा एक ड्रेस त्यांनी घातला होता। चेहऱ्यावर कपाळावर गोप्रो सारखा कॅमेरा टाईप काहीतरी होतं आणि हातात रायफल होतं। त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की हिंदू कोण आहेत, मुसलमान कोण आहेत, बाजूला व्हा। कोणी पर्यटकांनी सांगितलं नाही की हिंदू कोण आहेत, मुसलमान कोण आहेत। सगळेजण खाली झुकलेले होते, त्यांच्या, आणि घोडेस्वारांनी सांगितलेलं की तुम्ही झुका सगळे। तर सगळेजण खाली झुकलेले होते। इकडे कौस्तुभ गणपोटे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोर त्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितलाय। टिकल्या काढून टाकल्या, अजान म्हणायला सांगितली ती पण म्हटली, तरी सुद्धा आमच्या माणसांना मारलं। एक मुस्लिम होता, त्याने विचारलं का मारता या लोकांना, तर त्याला सुद्धा गोळ्या घातल्या असं त्यांनी सांगितलंय।
आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमची बुटं बिटं सगळे ते चिखलात अडकले. मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. दरम्यान पहलगाममध्ये पर्यटनासाठी नागपूरहून गेलेलं कुटुंब थोडक्यामध्ये बचावलेलं आहे. घटनास्थळी असलेले नागपूरचे रूपचंदानी कुटुंब हे थरारक अनुभवातून सावरत आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून सिमरन रूपचंदानी यांनी जीव वाचवण्यासाठी डोंगरावरून उड्या मारल्या. यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे. त्यांच्यासोबत असलेले तिलक आणि गर्व रूपचंदानी हे सुखरूप असून तिघे सुद्धा नागपुरात दाखल झालेत. माझ्यासोबत ते रूपचंदानी कुटुंब आहेत जे तिथल्या ज्यावेळी हा सगळा फायरिंगचा इन्सिडेंट झाला होता त्यावेळी तिथं प्रत्यक्ष उपस्थित होते आणि ज्यावेळी त्यांना सगळ्या या गोळ्यांचा आवाज आला त्यावेळी त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जे आहे ते पहाडावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. आणि या सिमरन आहेत यांचा पाय आपण इथं पाहतोय की या सगळ्या गडबडीमध्ये जे आहे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. हा सगळा काय प्रसंग होता हा थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मुझे बताइए, जब ये सब इंसिडेंट्स हुआ तब आप वहाँ पर मौजूद थे, क्या सिचुएशन थी, कहाँ से वो लोग आए थे, फायर कितने राउंड किए थे उन्होंने और आपने कैसी जान बचाई? चल में हमने उनको आते हुए भी नहीं देखा. जब हम वहाँ पे अंदर घाटी में थे ऊपर पहाड़ पे, सिचुएशन नॉर्मल थी, काफ़ी पब्लिक थी, सब खुश थे, एकदम इंजॉय कर रहे थे, फुल इंजॉय. और मेरे को आज भी उनके चेहरे याद है, सब बच्चों के, लोगों के, हस्बैंड वाइफ के जो फोटो खिंचा रहे थे. शायद उनके हस्बैंड एक्सपायर हो गए. मैंने अभी तक के न्यूज़ नहीं देखा हूँ. हस्बैंड एक्सपायर हो गए, उनके हस्बैंड को गोली मार दिए. वो हमारे सामने ही थे, फोटो खिंचा रहे थे. फिर हमने मैगी वगैरह खाए और मैगी खा के मैंने उन्हें कहा अभी चलो निकलते हैं नीचे. दूसरी भी हमारा आगे भी सफ़र था उसमें. तो एग्जिट गेट पे हम लकी, वो हमारी लक की थी कि हम एग्जिट गेट पे खड़े थे और पीछे से फायरिंग की आवाज़ हुई और पब्लिक जो थी वो गैलरी में घुसी, जो 15 फीट बाय 70 फीट की गैलरी थी और एग्जिट 4 फीट का ही था. तो पब्लिक उसमें घुस गई, तो उसके पीछे का सीन दिख ही नहीं रहा था क्योंकि पब्लिक उसमें इतनी भर गई थी और पब्लिक कुचलते हुए आगे बढ़ रही थी. तो मेरे को लगा कि अगर हम एग्जिट के उधर दलदल में नहीं कूदेंगे तो पब्लिक हमारे को कुचल देंगी. तो हम इनको जस्ट दलदल में पीछे कूदाया. दलदल घुटनों तक के दलदल थी, दलदल में कूदे. फिर मैं जब तक मेरे बेटे को निकालू पब्लिक आ गई. फिर मेरे बेटा भी जैसे तैसे निकला. फिर हम अब फायरिंग की तो आवाज़ आ रही थी और काफ़ी फायरिंग हो रही थी और एक बंदा नहीं था, इतना अनुभव है. और ऑटोमेटिक हथियार थे, कोई छोटा हथियार नहीं था और कंटिन्यू फायरिंग हो रही थी. तो फायरिंग की आवाज़ सुन के एकदम से ऐसा डर लगा एकदम. तो अभी मतलब ये फायरिंग हो रही है और कश्मीरी है मतलब यानी. मुझे बताइए वो कितने लोग होंगे, कितने राउंड फायर किए और वो लोग देख देख के फायर कर रहे थे क्या? नहीं, मैंने ऐसा कुछ नहीं देखा क्योंकि मैं एग्जिट से जंगल की तरफ कूद गया. लेकिन एक नहीं था, एक से ज़्यादा था, इतना मालूम है. क्योंकि जो गोलियों की आवाज़ आ रही थी वो एक बंदूक से नहीं आ रही थी, काफ़ी आ रही थी. क्योंकि उधर से भी आ रही थी आवाज़, उधर से भी आ रही थी और मेरे 60-70 पीछे से आ रही थी. लेकिन पीछे हम देखेंगे तो पीछे पूरा जो रास्ता था वो पब्लिक से भर चुका था क्योंकि सब पब्लिक बाहर निकलने की, जंगल की तरफ कूदने को देख रही थी.